किती मस्त झाली बघा भाजी, एकदम कलर सुद्धा उतरला नाही त्याचा. इतकी ही आपण गावाकडनं आणलेली पाथरीची भाजी पाहू शकताय, अशी असते. आणि आपण ह्याचे 2-2 तुकडे करून घेऊया. तर आता हे मी कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात. 2 पळी तेल टाकू. तर ही भाजी मी निवडून धुवून घेतली एकदम 2-3 पाण्याने, का की ह्याला खूप माती असते. आता ही मी सुकलेल्या मिरच्या जरा ठेचून घेतल्या, तर ही लसणासंग आपण ठेचून घेऊयात. आज 10-12 मिरच्या आहेत, थोडा लसूण, 2 कांड्या लसूण आपण ठेचून घेऊया. त्याच्यामध्ये मीठ टाकून, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, मग लवकर ठेचल्या जाते ते. थोडासा लसूण कुटून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर हिरव्या मिरचीमध्ये पण बनवू शकता तुम्ही, पण पहिल्यापासून आमच्या घरी लाल मिरचीमध्येच बनवतात, म्हणून तशी दाखवते तुम्हाला. तेल आता हे गरम झालंय, आपण एक ही ठेचलेली मिरची ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. थोडंसं लसणाचा कच्चापणा जाऊसो आपण फ्राय करून घेऊयात. फक्त 3 वस्तूमध्येच ही भाजी बनते, जास्त काय त्याच्यामध्ये कांदा हे टाकायची गरज नाही, टमाटर वगैरे. आता आपण ही भाजी धुवून ह्याच्यात टाकून घेऊया. अशी आपण मिरचीमध्ये मीठ टाकलेलं आहे. आता थोडंसं भाजीपुरतं टाकून घेऊया. आता ही व्यवस्थित आपण वर खाली करून घेऊयात भाजी. खूप छान लागते बाजरीच्या भाकरी संग ही भाजी, आणि थंडीमध्ये तर खूप येते ही भाजी तिकडे गावाकडे. ही भाजी फक्त सुकीच बनवू शकते, ही घोटीव भाजी बनवू शकत नाही. आता ही आपली भाजी झालेली आहे, पाहू शकता केवढीशी झाली भाजी आपली. एकदम कवळी होती म्हणून एकदम ते पाणी एकदम सोक झालं त्याचं पटकन. आता ही भाजी आपली रेडी झाली, आपण ताटामध्ये काढून घेऊ. किती मस्त झाली बघा भाजी, एकदम कलर सुद्धा उतरला नाही त्याचा. किती सुंदर झाली आणि लागते पण छान. मोजक्याच सामानामध्ये बनवू शकते आपली एकदम शेतातली गावरान भाजी, पाथरीची भाजी. आणि पोटासाठी पण एकदम हेल्दी रेसिपी आहे ही. मग तुम्हाला कशी वाटली ही आयुर्वेदिक भाजी आपली, ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा.